हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर मी आहे कोमल आणि मी तुमच्या सर्वांचे स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही बघू शकता सकाळ सकाळ मल्हारचं काय गडबड चालू आहे. हाय कर, गुड मॉर्निंग बोल. असं कर ना. हाय हाय एव्हरीवन बोल. मी म्हणू आता. तू काय करत होता इथं उभं राहून? तू काय करत होता? गुळ देऊ. आता आम्हाला खायचं आहे गुळ. गुळ खायचं 2-3 दिवस झाले त्याचं कंटिन्यू गुळ शेंगदाणे खाण्याचं काम चालू आहे. तर आता मी करत आहे स्वयंपाकाची तयारी. तर मी आज बनवणार आहे राजम्याची पातळ अशी भाजी, जी की आम्हा दोघांनाही फार आवडते आणि मल्हारही त्यातल्या शिजलेल्या बिया खातो. तर माझा स्वयंपाक वगैरे सर्व आवरलं होतं. मल्हारचंही उरकलं होतं, घरातलंही माझं सर्व कामं उरकली होती. आणि आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे आज एक्स्ट्राची कामं करायची होती, जसं की डस्टिंग वगैरे. आणि हे जे माझं मेकअपचं कपाट आहे ते तर खूपच भयानक डेंजर झालं होतं. त्यात खूप साऱ्या वस्तू अशा पण होत्या की ज्याची डेट एक्सपायर झाली होती, त्या फेकून देण्याच्या कामाचे झाले होते. तर मी तेच म्हटलं आज की आज सुट्टी पण आहे तर पटपट आवरून घेऊया हे. तर मी हे सगळं उरकत होते. जी काही औषधं एक्सपायर झाली होती, जी काही पावडर वगैरे एक्सपायर झालेले ते सर्व मी डिक्लटर करणार होते आणि सर्व व्यवस्थित अरेंज करणार होते. ॲक्च्युली सॅटर्डे संडे जर असेल तर मोस्टली जे वर्किंग वुमन आहेत ते एकतर आराम करतात किंवा आठवड्याभराचं सर्व काम ते सॅटर्डे संडेमध्ये कंप्लीट करतात. जसं की डस्टिंग. मी तर मोस्टली जी काही एक्स्ट्रा कामे आहेत, जसं की क्लिनिंग करणे, एखादा कप्पा क्लीन करणे किंवा एखादा कपाट क्लीन करणे किंवा मल्हारचे काही खाऊ आहे ते प्रिपेअर करणे, हे मोस्टली सॅटर्डे किंवा संडेच प्रिफर करते. आणि जे काही भाजीपाला आणायचा, फळे, भाजीपाला किंवा किराणा वगैरे भरायचा आहे तो मोस्टली मी सॅटर्डे संडेच प्रिफर करते. बिकॉज अदर डेज आपल्याला काही वेळ नसतोच. जी काही कामं आहेत तीच वेळेवर होतात की नाही ह्याचं टेन्शन असतं. जे वर्किंग वुमन आहेत त्यांना माहिती असतं की 5-10 मिनटं जरी आपण लेट केलं तर त्याचा परिणाम आपल्याला काय होऊ शकतो, की सगळं कामांचं विस्कळीत होतं. आणि त्यातल्या त्यात आपल्यासोबत लहान मूल असेल तर त्यात विचारण्याची सोयच नाही आहे. तर आता तुम्ही बघू शकता की हा कप्पा किती रिकामा दिसतो आहे. आणि ह्या ज्या काही वस्तू आहेत त्या मी आता लास्ट टाईम जसं मी तुम्हाला सांगितलेलं की बेडमध्ये माझा एक कप्पा आहे, ते टॉयलेटरीज वगैरे ठेवण्यासाठीच मी ठेवलेलं आहे. तर मी हे सगळं तिथे शिफ्ट करणार आहे, साबण वगैरे. ह्यात माझी मल्हारही मला हेल्प करतो आहे, काम करण्यात नाही तर काम वाढवण्यात. आता माझंही छान असं काम उरकलं होतं आणि मी जेवण केलं, मल्हारही खाऊ भरवला आणि त्यानंतर तो झोपी गेला. तर आता मी घड्याळात वाजलेले आहेत 9:30 आणि आमच्या इथे पाणी आलेलं आहे आणि मला हे किचनही क्लीन करून घ्यायचं होतं. ह्या ज्या की किचनवरच्या ज्या स्टाईल आहेत त्या जरा खराबच झाल्या होत्या, म्हणून म्हटलं पाणी आलं आहे तर आपलं 15-20 मिनटात काम होऊन जाईल. म्हणून फास्टमध्ये किचन अख्खं घासून वगैरे क्लीन करून घेतलं. इथे पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे बऱ्याचशा पाण्या रिलेटेड क्लिनिंग करणाऱ्या वस्तू ज्या गोष्टी आहेत ते जरा कॉम्प्रोमाइज करावं लागतं. म्हणून मग मी काय करते, जेव्हा पाणी येईल आणि सुट्टी असेल तेव्हा मोस्टली मी अशी सर्व कामं करते, क्लिनिंग करणं वगैरे. आणि आता तुम्ही बघू शकता किती क्लीन आणि स्वच्छ दिसतोय हा किचन. असं वाटतंय की आजच आपण या घरात राहायला आलेलो आहे, एवढं छान मस्त वाटतंय. असं असतं की आपण एखादा कप्पा जरी छान नीट केला ना तरी खूप प्रसन्न वाटतं घरात. सारखं तेवढ्या पार्टकडे आपल्याला बघावंसं वाटतं. तर अशा या छानशा किचन क्लिनिंगसोबत मी आता जेवण करणार छानपैकी. आणि तर कंटिन्यू करूया उद्यासाठी. दी नेक्स्ट डे. तर आज आहे संडे. थोडासा लेटेस्ट दिवस चालू झालेला आहे, पण तरी पण आम्हाला खूप फास्ट काम उरकायचं आहे. बिकॉज आज कदाचित आम्ही थोडं बाहेर जायचा प्लॅन आहे. किराणा वगैरे भरायचा आहे, काहीच राहिलेलं नाही आहे किराणा वगैरे. तर बघूया, स्टार बाजारला पण जायचं आहे. थोडीशी मल्हारला पण टी शर्ट्स वगैरे थंडीचे घ्यायचे आहेत. तर बघूया पुढे कसं होते. पण मी आता केलेली आहे दिवसाची सुरुवात आणि माझ्या कामांना पण सुरुवात झालेली आहे. आजचा बेत म्हणजे आज करायची आहे पावभाजी.
तर पावभाजी तर सगळ्यांनाच आवडते आणि ॲक्च्युली कसं होतं, आपण रोजच चपाती भाजी वरण भात किंवा भात मसाले भात वगैरे खात असतो. संडे असेल तर असं वाटतं थोडंसं काहीतरी वेगळं पाहिजे. तर मग मी आता पावभाजी बनवणार आहे आणि तुम्हाला पण रेसिपी दाखवते की आमची प्रोसेस कशी आहे. मोस्टली पीपल सर्व व्हेजीज म्हणजे फ्लावर, कोबी, शिमला मिरची वगैरे हे सर्व टाकतात, पण आमची प्रोसेस जरा वेगळी आहे. माझे सासरे जरा वेगळी प्रोसेस करतात आणि तीच आता मला पण आवडायला लागलेली आहे. पावभाजी मिक्स व्हेजीची भाजी मला आवडत नाही आता. आणि मी तुम्हाला रेसिपी पण दाखवते. जर तुम्हाला ट्राय करायची असेल तर नक्की एकदा ट्राय करा, खूप छान लागते भाजी. आणि तसं तर खूप जणांना आपली व्हेजीजवालीच आवडते, पण आम्हाला ही आवडते. तर तुम्ही ही पण एकदा ट्राय करून बघा. मी तुम्हाला रेसिपी तर शेअर करणारच आहे. काय करतो टी बघतो. टी बंद करू का? टी बंद करू? बोल ना, हाय बोल, हाय, हॅलो एव्हरीवन बोल. नाही, आमचं बोलायचा मूडच नाही आज, तर आम्ही चाललो, बाय. आमचा मूडच नाही आज बोलायचा. थंडी वाजली आम्हाला, आम्ही गोधडी घेऊन बसले. मला त्याने ब्लँकेट पण नाही काढून दिली. तर आता इथे मी पावभाजीचं प्रिपरेशन ऑलरेडी केलेलं आहे आणि आता पावभाजी बनवत आहे. इथे मी पहिले बटाटा आणि वाटाणा शिजवून घेतला, सेपरेट शिजवला आणि नंतर ते एकत्र मॅश केला. त्यानंतर मी कांदा टोमॅटो छान असा परतून घेतला आणि दुसऱ्या कढईमध्ये ते मॅश केलेला बटाटा आणि वाटाणा थोडासा परतून घेतला आणि नंतर ह्या दुसऱ्या कढईमध्ये शिफ्ट केला आणि छान असं अद्रकचं पाणी बनवलं होतं, ते याच्यामध्ये टाकलं आणि छान अशी उकळी घेतली आणि 15-20 मिनटं त्याला छान असं उकळून दिलं आणि त्यानंतर अशी छान अशी पावभाजी तयार झालेली आहे. हां, गाडीला काय झालं म्हणलं? उलटी पालटी झाली. कस काय? कत काय झाली उलटी पालटी? काय झाली? हां हां, ठीक आहे. आंघोळ करायची ना? हां चालेल, लगेच नाही, 5 मिनिटांनी अजून. हां, तुटलं का? कोणी तोडलं? मारू का? ठीक आहे, मारते. जाऊ का मी? काम करते ना, जाते ना. तर आता मी एक तुम्हाला रेसिपी सांगते. जर तुमच्या घरात लहान बाळ असेल 1 वर्ष किंवा 1.5 वर्षाच्या नंतरचं, तर तुम्ही ही रेसिपी बाळाला करून देऊ शकता. ह्याच्यासाठी तुम्हाला बाजरीचं किंवा गव्हाचं पीठ असं खूप एकदम बारीक फ्लेमवर 15 ते 20 मिनटं भाजून घ्यायचं आहे आणि छान असा वास आल्यानंतर, सोनेरी रंग झाल्यानंतर त्या पिठाचा, जसं की तुम्हाला व्हिडिओत दिसतंय तसा जर कलर झाला तर तुम्ही तो गॅस बंद करायचा. छान असा थंड होऊन द्यायचा आणि एका पॅक डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता तो. आणि नंतर काय करायचं, एक त्याची प्रोसिजर सांगते आता मी, हा खाऊ कसा बनवायचा. तर एका पातेल्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून जसे आपल्याला गोड पाहिजे तर तेवढं गूळ टाकायचा आणि छान असा तो उकळून घ्यायचा. त्यानंतर तोपर्यंत दुसऱ्या ग्लासमध्ये आपण ते 1.5 चमचा किंवा 2 चमचे ते भाजलेलं पीठ घ्यायचं आणि ते पाण्यात छान असं मिक्स करायचं. पूर्ण लम्स जातपर्यंत ते छान असं मिक्स करून घ्यायचं आणि ते मिक्स झाल्यानंतर
ते जे आपण उकळलेलं गुळाचं पाणी होतं ते त्या पाण्यामध्ये गाळून घ्यायचं गाळणीने, बिकॉज गुळामध्ये खडे वगैरे असतात तर आपण गाळून घ्यायचं. आणि सेम तुपामध्ये मग आपण अर्धा किंवा 1 चमचा तूप टाकायचं. तुपामध्ये आपल्याला जिरे पावडरची फोडणी द्यायची आहे. त्यामध्ये थोडंसं काजू बदाम पावडर टाकायची आणि ते ग्लासामध्ये मिक्सचर केलेलं ते पूर्ण त्या टोपात टाकायचं आणि छान अशी उकळी येऊन द्यायची. आणि बेस्ड ऑन तुमच्या मुलाला किती कन्सिस्टन्सी आवडती त्या पद्धतीने तुम्ही त्यात पाणी घालू शकता. थोडंसं 1-2 चमचे आपण त्याच्यात दूधही टाकू शकतो आणि चिमूटभर मीठ टाकायचं. छान अशी उकळी येऊन द्यायची आणि मग आपण आपल्या बाळाला ते खाऊ घालू शकतो. हे एक खूप पौष्टिक आणि जे आपले आजी आजोबा वगैरे हीच रेसिपी त्यांच्या लहान बाळांना देत होती. तर आता इथे बघू शकतो आपण मल्हारला खूपच प्रेम ओतू चाललेलं आहे. काय हॅलो एव्हरीवन. तू म्हण ना. काय म्हणू. अच्छा हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. असं का. अगो बाई एवढं लक्षात राहिलं तुझ्या. तू बोल बरं एकदा. तू बोल ना. बोल जायचं बाळा. गाडी मंदी. कोणाच्या गाडीत. कुठं जायचं आणि कुठं जायचं. कुठं जायचं. गार्डन. नाही बाबा थंडी वाजते बाहेर, गार्डन मध्ये नाही जायचं. जायचंय. तुला कोणी सांगितलं. बाबांनी. कधी सांगितलं. आता सांगितलं. आम्हाला आज लय प्ले मोतू चाललंय. मम्मा शाती लय प्ले मोतू चाललंय ना बा. मम्माची सारखं पी घेते. तर आम्ही आता चाललो आहो ग्रॉसरीची शॉपिंग करण्यासाठी स्टार बाजारला. आमच्या इथून 30 मिनटं वगैरे लागतात जायला. तर मी तिथे काही शूट वगैरे केलेलं नव्हतं. आता मी आलो होतो घरी आणि ही एवढी ग्रॉसरी आम्ही घेऊन आलो होतो. आता ही सर्व ग्रॉसरी मला रिफिल करायची होती, काही डब्यांमध्ये भरून ठेवायची होती. तर आम्ही आज काय स्वयंपाकाचं संध्याकाळचं काही नव्हतं. जी सकाळी पावभाजी केली होती तीच आम्ही खाणार होतो. येताना आम्ही पाव घेऊन आलो होतो आणि मल्हारचंही एकदा खाऊन झालं होतं. तर आता मी ह्या ग्रॉसरीच्या शॉपिंगसोबत मी माझा व्लॉग इथंच एंड करते. आणि तुम्हाला नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटतो. जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि थोडा आता माझा कॉन्फिडन्स वाढत चाललेला आहे. आता 1-2-4 व्हिडिओ माझ्या अपलोड करून झालेले आहे. बेस्ड ऑन त्या व्हिडिओच्या बेस्टवर मला थोडासा कॉन्फिडन्स येत आहे आणि ते तुम्हाला माझ्या व्हिडिओ थ्रूही समजत असेल. तर आता आम्ही जेवण करतो, तुम्हीही जेवायला या आणि आम्ही अशी छान अशी पावभाजी एन्जॉय करतो. असं क्लीन किचन आणि क्लीन होमसोबत मी माझा व्हिडिओ इथंच एंड करते. तर थँक्यू फॉर वॉचिंग. बाय अँड गुड नाईट टू एव्हरीवन.